सांगितलं त्यांनी समोर या. मागच्या ताई बाकीच्यांनी चिकटपट्टीच्या मागेच, पुढे यायचं नाही. Come on. आता सगळेच उठा. चलो कम ऑन, लास्ट वन, शेवटचं. नाही पुढे या नाही इथं. तुम्हाला नाचायचंय का? तुम्ही काय पाप केले? उठा, तुमच्यातलं पण फायनलला पाठवू. मॉडेल भारीच आहे. काय नाव? माधुरी देशपांडे. छान नसल्या. हात कधी खाली येणार? जसं काय बाजीप्रभू देशपांडेच आलेत. माधुरी देशपांडे म्हटलं तलवार खाली येते का नाही, वरच राहती. जोरदार टाळ्या ताईसाठी. छान डान्स केला. काय करता ताई? हाऊसवाईफ. हौसेने करता? हौसेने एकदम. नवरा असतं. नाही असतो मला माहिती आहे. तुम्ही हात खाली घेतला तर घरात येत असेल. काय करतो? सर्व्हिस. सर्व्हिस. किती मुलं घरी? एक. काय करतो? जॉबला आहे. आणि तुम्ही घरी नाचता? हाऊसवाईफ. नाचते. नाचलंच पाहिजे. अरे आयुष्य तुमचं आहे, तुम्ही कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचं. मी ठरवायचं का? नाही. हा, संसाराच्या उजाखाली दबलाय का नाही तुम्ही? लग्न झाल्यापासून धुनी भांडी पोर नवरा हेच करताय ना. एन्जॉय कधी करणार? वर जाता ना. हा, उठा सगळे. चला शेवटचं एक गाणं फक्त. सर्व उठा. जे भारी नाचतील लवकर. नाही नाचता आले तरी चालेल, फक्त टाळ्या वाजवा. पण उठा. VIP कक्ष सोडून. तुम्ही पण उठला नसला तरी काय अडचण. अजय हाय हाय. त्याचं नाव घेतल्यावर नाही. नवऱ्याबरोबर भांडण झाल्यावर ताई. शेवटचं भांडण कधी झालं नवऱ्याबरोबर? खरं खरं सांगायचं. किस खुशी में? ते बाथरूम मध्ये ना घरात घालायची चप्पल घालून गेलते म्हणून. बायांच्या प्रॉब्लेमच वेगळे असतात. त्यांचं राज्यच वेगळं असतं. एक दुनिया इकडे चाललेली असते, बाया कुठेतरी वेगळीकडे चाललेल्या असतात. घरातली चप्पल कुठे घातली? बाथरूम मध्ये. आणि बाथरूमची चप्पल घालून गेली ऑफिसला. ती साईडलाच ठेवली, ती नाही घातली. ती चप्पल फेकून मारायची ना त्यांना. नाही, माझे शब्दच काफी आहेत. जीभेला धार दिसतीये. यांची जीभ म्हणजे तलवार दिसतीये. हा, काय नाव तुमचं ताई? मी स्वीटी तायडे. 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 नवऱ्याला जर आडनावाने हाक मारायची इच्छा झाली तर तायडे. राखी बांध. नवऱ्यासाठी स्पेशल नाव आहे ना. काय? रसगुल्ला. नवऱ्या करते रोज चपलीने हल्ला आणि यांना म्हणायचं वय रसगुल्ला. कल्ला का? कल्ला नवरा त्यांचा, तुम्ही कशाला हो मानताय? देऊ आहे शिका. द्यायचं द्यायचं. मीटर बोलला कुठं द्यायचं? हा, पहिला नाचू मग देऊ. पहिला नाचूया. नाही मला आधी शिक्का द्यायचंय. मग ठीक आहे. नाही नंतर द्यायचंय. घ्या रसगुल्ला ताई. कुठं राहता? आता मी येणार आहे का जेवायला कार्यक्रम संपल्यावर? हे इथं कुठं? गणेश कृपा बिल्डिंग अकोला ब्राईटच्या समोर. किती प्रगती झाली आयुष्यात लग्न झाल्यावर? नाही अजून नाही, 6 महिने झालेत. ताजं प्रकरण आहे एकदम. चपला किती फेकून मारल्या 6 महिन्यात? नाही, शब्दच काफी आहेत ना, चपला मारायची गरज पडत. कुठं सापडलं हे मॉडेल नवऱ्याला? नवरा तर उलट पहिला थोडं लग्नाच्या अगोदर शांत होते. म्हणजे कसं माझ्या मम्मीने सांगितलं होतं अंगातले गुण दाखवू नको. पण लग्न झालं आणि मग काय एका महिन्यातच. एका महिन्यात काय? हा, माझे गुणच समजले, माझी जीभच चालायला लागली. काय गुण येतो ताई तुमचे? म्हणजे मी नजरेत गप करू शकते माझ्या नवऱ्याला. नवऱ्यालाच की, मी कुठं म्हटलं ह्या कॅमेरामॅनला? तू काय एवढा आवडीने शूटिंग करतोय? कर बाबा कर. नजरेत गप. भांडणं होत नाही मग दोघांची? 17 वर्षावाल्या ताई, त्यांच्या नवऱ्याचं चाललंय ना, तुम्ही कशाला पुढे आल्या? ते असं म्हणतात की वाघाच्या तोंडात मी बकरी बनलेला बरा. काय लॉजिक आहे?
काय थिअरी आहे, चांगलंय. बर, भांडणं कशावरून होतात म्हणले? ते फक्त चपलीवरून. आणि त्याच्या मी तिला म्हणले की मग काय म्हणल्या? आता आम्ही ना 2 दिवस झाले मम्मीच्या घरी होतो. बरोबर बरोबर तर मग मी म्हणलं मला अजून 4 दिवस राहू दे. बरोबर बरोबर. तर तिने जावयाचं जास्त पडलंय. हा, ते की नाही माझ्या जावयाचं कोण जेवण पाणी कोण करेल. मी म्हणलं येत नाही मग तुझ्या घरी डबल. मी चालले म्हणलं मग माझ्या घरी येणारच नाही. एकदम बरोबर वहिनी. मग त्या गोष्टीवरून मग भांडणं झाली आमच्या दोघांमध्ये. बॅग उचलायची आणि चालायचं म्हणलं. नवऱ्याला हा. गेले का मग बॅग उचलून? नाही मग शॉर्मा खाऊन परत रिटर्न मम्मीच्याच घरी आलो. कसलं मॉडेल आहे, शॉर्मा खाऊन मम्मीच्या घरी. पण दिल खोलाच आहे का नाही वहिनी? असं दिल खोलाच जगलं पाहिजे. ज्या अशा बडबड 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 न विचार करता करतात ना, त्या किती रागीट असो, नजरेने तीक्ष्ण असो, जॉय करा. सबसे बड़ा रोग, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे? मग आयुष्य यातच संपलं. कोण काय म्हणाल, कोण काय म्हणाल. हा, मी जर घाबरलो असतो सुरुवातीला करिअरच्या घ्यायला, कोण काय म्हणेल विचार करायला, तर आता तुमच्या समोर उभा असतो का? हा, बरोबर का नाही? हो बरं. येणाच आहे आता शॉर्मा.